नमस्कार, दीपास कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरचे कढी-गोळे, हरभऱ्याच्या डाळीचे आणि तुरीच्या दाण्याचे कढी-गोळे तर पाहिलेच असेल। आज कोथिंबीरची कढी-गोळे ही बनवून बघा। चला तर मग सुरू करूया। 3 कप कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर फ्रेश घ्या, सध्या कोथिंबीर स्वस्तही आहे, त्यामुळे ही रेसिपी एकदा बनवून बघा। आता अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे, थोडीशी हळद, अर्धा चमचा धनेपूड, हिरव्या मिरच्या आणि लसूणचा पेस्ट 1 चमचा आणि 1 चमचा मीठ, थोडंसं कमी मीठ आणि 1 कप बेसन। बेसन थोडं थोडं करत घाला आणि छान याला मळून घ्या। दाबून दाबून छान चुरून घ्यायचं। पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही, ते मॉइश्चरमुळेच ते छान चुरून जाईल आणि कणिक मळून घ्यायची। हळूहळू बेसन घालायचं आणि छान दाबून दाबून चुरायचं। बघा गोळा तयार होतोय। थोडासा पाण्याचा हात घेतलाय मी। पाच ते 6 मिनिट दाबून चुरून घ्यायचं। 1 कप बेसन बरोबर लागलाय मला 3 कप कोथिंबीरसाठी। आता थोडंसं हाताला तेल लावलंय आणि ह्याचे गोळे बांधून घेतले। गोळे थोडे छोट्या साईजचेच असू द्या, म्हणजे ते नंतर फुगून येतात कढीमध्ये, आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचे। बारा गोळे तयार झालेले आहे इथे, बघू शकतात। छोटी साईज घेतली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चमचे दही घातलं आहे। चमचा मोठा आहे, मोठ्या चमच्याने 4 चमचे दही आणि 1 छोटा चमचा बेसन, अर्धा चमचा आणखी घालते, 1.5 चमचा बेसन आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। इथे मी थोडंसं आणखी दही घेतलं आहे, 2 चमचे, आणि मिक्सरमधून काढून घेतलं आहे। आता याच्यात थोडं अर्धा ग्लास पाणी टाकून देते, नंतरही पाण्याची गरज लागणार आहे आपल्याला। आणि थोडीशी चिमूटभर हळद घालून घ्यायची। हळद नंतर घातलीही चालते फोडणीमध्ये, पण इथे घातली तर मिक्स होऊन जाईल ते एकसारखे, फोडणीमध्ये जळण्याची शक्यता असते। आता मी 2 चमचे तेल घेतलं आहे, त्यात मोहरी अर्धा चमचा, थोडासा कढीपत्ता, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मीठ, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, आणि सर्व मिक्स करून घ्या छान। थोडासा मेथी दाणा घातलेला आहे आणि आपलं मिश्रण टाकून देऊ आणि एकसारखं फिरवत राहायचं। मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे इथे आणखी, आणि सतत फिरवत राहा, नाही तर कढी फुटण्याचे चान्स असते। फ्लेम इथे मी गॅसची मीडियमच ठेवलेली आहे। एकसारखं फिरवत राहा। थोडंसं पाणी घातलं आहे आणखी, थोडंसं मिश्रण पातळच हवं, म्हणजे मग गोळे टाकल्यावर ते मिश्रण थोडं घट्ट येऊन जाईल। 5-6 मिनिटं मी इथे फिरवून घेतले। आता छान कढी उकळी आली आहे, आपले गोळे घालून घेऊ। गोळे थोडेसे दाबून दाबून टाकायचे।
आणि एक वेळ टाकल्यावर 1 ते 2 मिनटं गोळ्यांना हात लावायचाच नाही. जेव्हा ते वर येतील तेव्हाच त्यात चमचा फिरवायचा. टाकल्याबरोबर जर आपण चमचा टाकला तर गोळे आपले फुटू शकतात. त्यामुळे त्यांना तसंच शिजू. बघू शकता आपले गोळे वर आलेले आहे. 5-6 मिनिटं मी शिजू दिले आहे आणि आपली कढी घट्ट झाली. कढी घट्ट झाली की आपले कढी गोळे तयार झाले. एक वेळ नक्की करून बघा आणि कसे झाले मला नक्की सांगा. छान वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते. आता गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊ. आपले कढी गोळे तयार झालेले आहे.